उसने प्रभु नाम लिया ना लिया। सच काम किया जग में जिसने उसने कभी नाम लिया ना लिया. खरं काम केलं तर माणसाला काय तीर्थावर जरी नाही गेला तरी काय होते त्याला सगळे काही पुण्य प्राप्त होऊन जातात. असं महात्म्य आहे, असं महात्म्य आहे. कधी कधी काय होते आपण जेव्हा विचार करतो जेव्हा असं म्हणतात की न मागता सुद्धा आपल्याला काय मोती भेटून जाते, न मागण्यानं मोती भेटून जाते. कधी कधी अशी इच्छा होते, एक लक्षात घेतलं पाहिजे, आजची सद्गुरुवाणी आहे श्री दादाजी महाराजांची एक सद्गुरुवाणी आहे. दादाजी महाराजांची सद्गुरुवाणी आहे. श्री दादाजी महाराज म्हणतात आज कर्म की नहीं करना, आज हमेशा गुरु चरणों की करना चाहिए. आज कर्म की करणे तो यहाँ क्यों आए. आज कर्माची देवा मला हे पाहिजे देवा मला ते पाहिजे अशी आज करू नका. आज करायची आहे कपिलेश्वराच्या चरणाची करा, भगवंताच्या चरणाची करा, आज त्याची करा. संसाराची आस नाही, संसार काही पूर्ण होत नाही, कोणाकडून पूर्ण जाणार नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी संसारात राहत असताना लोक काय म्हणतात, घ्या मायामुळे झालं सगळं काही, मायामुळे तुमचं सगळं चांगलं झालं, आता होतं तुमच्या घरात खूप होता पडकी भीक होती, मायामुळे झालं. काही लोक म्हणतात मायामुळे पोरं शिकले, तुमच्यामुळे काय होत होतं असं असते ना. मायामुळे गावाचा विकास झाला, तुमची पण होते काय असे वेगळे असते. मायामुळे तुमचा विकास झाला, मायामुळे तुम्ही हॉस्पिटलवर गेले असं नसते राहत काही, असं काही नसते राहत. ज्याच्या भाग्यात जे आहे त्याला ते भेटल्याशिवाय राहत नाही, त्याला ते भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा विश्वास केला पाहिजे, हे महादेवा आम्ही अंजन आहोत, आम्हाला काही समजत नाही. भगवान शिवानं या सृष्टीचे करता आणि करविता भगवान शिव आहे. कुठं काय करायचं, कुणाला काय द्यायचं हे सगळी सत्ता त्याच्या हाती आहे. म्हणून भगवंताच्या चरणी गेल्यानंतर, भगवान महादेवाजवळ गेल्यानंतर एकच प्रार्थना केली पाहिजे. हे जे संसार आहे, परिवाराची जी जबाबदारी आहे, या परिवाराची जबाबदारी मला सोपवली आहे. मी परिवार चालवतो, मी घर चालवतो असं नाही आहे. परिवाराची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. कमांडर कोण आहे? भगवान आहे, भगवंत कमांडर आहे. फक्त आपल्याला काय पावल्या म्हणून ठेवलं आहे. इथं काय पावल्या म्हणून राहायचं आहे, नवरा म्हणून राहायचा, बायको म्हणून राहायचा आहे, मुलगा म्हणून राहायचा आहे, हे कर्म करायचं आहे, हे फक्त निभवायचं आहे आपल्याला. लेकिन निभाने वाले सबके महादेव आहे, निभवणारा तो महादेव आहे, आपण काही करत नाही. इथं कथा चालू आहे, आम्ही कथा करून राहिलो, आम्ही घोडे बालक आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला काही समजत नाही. पण करते करते कोण आहे? भगवान शिव आहे. ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी काय आहे? भोले भंडारी आहे. भोलेनाथ नाथ नाथ, भोलेनाथ नाथ नाथ, नाथ नाथ नाथ, भोलेनाथ नाथ नाथ, भोलेनाथ नाथ
महाराजांना पुढे कथा सांगतात. नंदकिशोर महाराज म्हणतात की हे महात्मन, सनत कुमारजींना म्हणतात महात्माजी, हे महात्मन, ब्रह्माजींनी काय खरं लपवलं, खोटं बोलले. जे खरं आहे खरं लपवलं आणि खोटं सांगितलं. त्याच्यामुळं भगवान शंकरांना सर्व काही समजलं. विधीचे विधान जाणणारे भगवान शंकर आहे. भगवान शंकरांना समजलं ब्रह्माजी खोटे बोलत आहे. ज्या शंकरांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरवाला प्रकट केलं, ज्या आणि आपल्या भगवान शंकरांना त्या ठिकाणी क्रोध आला आणि आपल्या तिसऱ्या नेत्रामधून काळ भैरवाला प्रकट केलं. बोले काळ भैरव भगवान की जय. काळ भैरवाला प्रकट केलं आणि सांगितलं की ब्रह्माजीला तुम्ही शिक्षा द्या. पाचव्या त्या ठिकाणी सांगितलं की त्या ब्रह्माजींनी जे काही खोटे बोलले आहे तर त्यांना तुम्ही शिक्षा करा. तेव्हा काळ भैरव हे ब्रह्माजींना शिक्षा देण्यासाठी निघाले. बोले काळ भैरव महाराज की जय हो. काल भैरव प्रकट झाले. भगवान शंकराच्या शिवाच्या नेत्रामधून काल भैरव प्रकट झाले आणि गेले. काल भैरव गेले, ब्रह्माजी जवळ गेले आणि ब्रह्माजी जवळ गेल्यानंतर ब्रह्माजी त्या भीतीने थरथर कापू लागले. आता ब्रह्माजीला वाटलं आता काही आपलं खरं नाही. कारण की ब्रह्माजी जरी सृष्टीचे उत्पन्न करते असले तरी काय त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनामध्ये भीती सुद्धा आहे. तुम्ही श्रीमद भागवत महापुराण वाचा, शिवपुराण वाचा, श्री नर्मदा पुराण वाचा, कालिका पुराण वाचा, गणेश पुराण वाचा, स्कंद पुराण वाचा. या पुराणाचा जर तुम्ही पारायण करत असाल, अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट की जे परब्रह्म आहे, परब्रह्म सत चित आणि आनंद जर कोण असेल तर ते भगवान शिव आहे. सत कोण आहे, चित कोण आहे आणि आनंद कोण आहे. सत म्हणजे काय, सत म्हणजे काय, भगवान काय आहे, सत्य आहे, भगवान शिव सत्य आहे. चित म्हणजे काय, ही माया लागली आहे, सगळी भगवंताची माया आहे. आणि आनंद म्हणजे काय, भगवान शंकराच्या ठिकाणी तो आनंद आहे, ती शांती आहे. भगवान शिवाच्या ठिकाणी ती शांती आहे. इकडे काळ भैरवाला आपल्या तिसरे नेत्र प्रकट केलं. ब्रह्माजी थरथर भीतीनं कापू लागले आणि भैरवाचे पाय धरले आणि क्षमायाचना करू लागले. तेव्हा विष्णूजी भगवान कळवळले आणि विष्णूजी भगवान शंकरांना म्हणाले, हे भगवान, हे महादेव, ब्रह्मदेवाला जे पाचवं मस्तक प्राप्त झालं आहे आणि तुम्ही खूप उदार आहात, तुम्ही उदार आहात. पण हे भगवंता, ब्रह्माजीने जे काही खोटं बोलले त्याला तुम्ही काय करा, क्षमा करा अशी भगवान शिवाची प्रार्थना करू लागले. भगवान शिवाची प्रार्थना करतात, हे महादेव, तुम्ही आदि कारण आहात, सृष्टीचे करता आहात, तुम्ही सृष्टीचे करत आहात आणि करविता आहात. तूच करता आणि करविता. क्षमा याचना करू लागले, हे भगवान मला क्षमा करा, माझ्या हातून काय झाली आहे, चूक झाली आहे. तेव्हा भैरवाला
भैरवाला सांगितलं की ब्रह्माजीला शिक्षा देऊ नका. भगवान शिवानी त्यांना आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणू लागले भगवान शिव की ब्रह्माजी तुम्ही सृष्टीचे करते आहात पण तुमच्या हातून काय झालाय अपराध झालेला आहे. कारण की भगवान शिव हे सृष्टीमध्ये काय चाललं आहे सृष्टीमध्ये काय चाललं आहे सृष्टीचं पालन ब्रह्माजी सृष्टीचं पालन विष्णूजी करतात. सृष्टीचं निर्माण कोण करतात ब्रह्माजी करतात. पण या सृष्टीचा सहाय कधी करायचा आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व काही पाहण्यासाठी भगवान शिव काय असतात ध्यानामध्ये मग्न असतात. ध्यान लागलेलं आहे भगवंतांना. भगवान ध्यानामध्ये मग्न असतात तेव्हा भगवान शिव म्हणतात ब्रह्माजींना ब्रह्माजी तुम्ही या सृष्टीच्या कार्यामध्ये तुम्ही अडथळा आणलेला आहे. तुम्ही ब्रह्मदेव असून चूक केली आहे. सृष्टी कार्यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला आहे. जगाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तुम्ही विस्कळीत केलेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. तेव्हा त्या ठिकाणी शंकर भगवान म्हणतात ब्रह्माजी तुम्ही मी ईश्वर आहे मी ईश्वर आहे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही कपट केलेलं आहे. म्हणून शंकर भगवंतांनी ब्रह्माजीला काय दिला शाप दिला आणि सांगितलं की हे ब्रह्माजी विश्वामध्ये तुम्ही तुमची कोणी पूजा करणार नाही तुमचे कोणी मंदिर बांधणार नाही कोणी तुमच्या पितृ उत्सव करणार नाही तुमचा कोणी सत्कार करणार नाही तुम्हाला कोणतं स्थान नसेल तुमचा उत्सव हा कायमचा काय राहील बंद राहील असा शाप शंकर भगवंतांनी ब्रह्माजीला दिला. तेव्हा ब्रह्माजी क्षमा मागू लागले हात जोडून उभे राहिले. ब्रह्माजींनी त्यांना प्रार्थना केली भगवान शिव मला क्षमा करा. कारण की भगवान शिवाला प्रार्थना केल्यानंतर भोले भगवान काय कर्पूर गौरव करुणावतारम कापूर जसा जळते लगेच काय होते कापुरासारखा शुभ्र आहे लगेच पावणारे आहे. भोले भगवंताच्या मनामध्ये काय आली दया आली. भोले भगवान दया सिंधू आहे. एखादी जर आई असेल आणि तिच्या पोरानं जर किती काही चुका केल्या असत तर ती आई काय म्हणते माझ्या पोरानं चुका केल्या नाही. आईनं जर लाडू केले डब्यात लाडू ठेवते पोरग जर बाहेर शिकत असलं हे म्हणते एखादे लाडू तू खाजो बाकीचे बोलणे सोडण्याचे मग बाकीच्या पोराला देतो बाकीच्या मुलांना देतो. आई चॉकलेट देते पोरग जर बाहेर गेलं असलं हे चॉकलेट तूच खाजो म्हणते कोणाला देतो नको. आई डबा करून देते पोराने कॉलेजमध्ये पाठवते शाळेत पाठवते तूच खाजो म्हणते. काय असते तिच्या हृदयामध्ये काय असते मायेची काय असते ती ममता असते मायेची सावली असते विश्वाची तशीच त्याच प्रकारे जशी आईची माया असते तशी भगवंताला सुद्धा माया लागलेली असते. कशाची माया लागलेली असते आपल्या भक्ताचं नेहमी कल्याण व्हावं भक्त माझ्यापर्यंत यावं. आपले जे गुरु आहे सद्गुरू आहे त्यांना सुद्धा काय लागली असते आस लागलेली असते की माझे भक्त माझ्याजवळ येतील मला प्रार्थना करतील. कारण की भगवंत कशाचे प्रिय आहे स्तुती त्यांची भक्ती त्यांच्या नामाची काय आहे प्रिय आहे. नाम त्यांना आवडतं नामाशिवाय त्यांना काही आवडत नाही. तसेच भोले शंकर बाबा हे त्या आईच्या हृदयासारखे आहे. त्याचं हृदय कळवळलं आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकरांनी त्यांना एक आशीर्वाद प्राप्त करून दिला. शाप दिला का तुम्हाला स्थान मिळणार नाही पण लगेच त्यांना एक आशीर्वाद प्रदान केला. ब्रह्माजी कोणताही जर यज्ञ असेल कोणताही जर उत्सव असेल ज्या ठिकाणी कोणतंही जर मोठं कार्य असेल ते कार्य जर सुरू करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं पूजन करावं लागेल. तुमच्या पूजनाशिवाय ती पूजा काय सफल होणार नाही. आपण कोणतं अनुष्ठान करतो ब्रह्माय नमः म्हणतो ना ब्रह्माय नमः गणपती पूजन करतो त्यानंतर काय करतो आपण ब्रह्माजीचं पूजन करतोच आपण. कारण ब्रह्माजीचं पूजन केल्याशिवाय कोणती पूजा काय होते सफल होऊ शकत नाही. एवढा आशीर्वाद दिला. यज्ञाचे तुम्ही काय राहाल प्रमुख राहाल. यज्ञ जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रमुख राहाल एवढा आशीर्वाद दिला. तेव्हा आपल्या हातूनची चूक झाली आहे त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये पश्चाताप आला. भगवान शिव म्हणतात की या सृष्टीला जर कोणी बिघडवण्याचा प्रयत्न केला
काही जरी इथं काही ना करण्याचा प्रयत्न केला तर भगवान त्याला काय शिक्षा द्यावी लागते. चांगल्या कामामध्ये कोणा जर अडथळा आणला तर त्या माणसाला काय द्यावी लागते, शिक्षा द्यावी लागते. नाही आपण किती काय चांगला आहे, एखादा आपल्या समोर आला आणि त्याला चुकीचं आपल्याला पटलं काहीतरी, किती सहन करावं का आपण, सहनशीलता असली पाहिजे, पण ते मर्यादेत बाहेर नसली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवंतांनी 100 अपराध सहन केले होते, 101 अपराध सहन केला नाही. आपण तर जीव आहोत, शिव आहे, आपण जीव आहोत. भगवान शिव काय आहे, भगवान शिव हे आदि कारण आहे, सृष्टीचे काय निर्माते आहे, निराकार आहे. तेव्हा सांगितलं ब्रह्माजींना तुम्ही यज्ञाचे आचार्य व्हाल आणि तुमचं स्मरण केल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. एवढं वरदान ब्रह्माजीला या ठिकाणी प्राप्त झालं. बोले शंकर भगवान की जय. तिथं केतकीचं फूल होतं, तेव्हा भगवान शिव केतकीच्या फुलाला म्हणाले, हे दृष्टा तू इथून चालला जा, तू माझ्या पूजेमध्ये वर्ज्य राहशील. केतकीच्या फुलाला शाप दिला की यापुढे कधी मी केतकीच्या तुझा स्वीकार करणार नाही, तुम्हाला चालणार नाही, आणि तू जर माझ्या पूजेत असला तर ती पूजा मी स्वीकार करणार नाही. एवढं त्या ठिकाणी भगवंतांनी केतकीच्या फुलाला शाप दिला. अशा प्रकारे केतकीच्या फुलाला शाप दिला, ब्रह्माजीला त्या ठिकाणी शाप प्राप्त झाला. अशा प्रकारे भगवान शंकरांनी ही जी सृष्टी आहे, सृष्टीचं जे पालन चालू आहे त्या पालनामध्ये कोणी अडथळा करू नये. जर अडथळा जर केला भगवान शिवाजवळ काय आहे, दंड आहे. म्हणून भक्ती काय, भक्ती करत असताना कुठं काय राहावं लागते, सावधान राहावं लागते. आपल्याला असं वाटते सावधान फक्त कुठं व्हावं लागते, लग्नातच व्हावं लागते. शुभमंगल सावधान झाले, सावधान कोण म्हणते, कारण की शक्ती आहे. असं म्हणतात सद्गुरु वाणी आहे, आग औरत और रुपया इन 3 चीजों से हमेशा बचकर रहना चाहिए. आगीसोबत खेळावर एखाद्या ठिकाणी आग लागली, टाकायला पाहिजे तुम्ही, जळल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. बाई आहे, स्त्री आहे, स्त्रीला कधी तुम्ही काही अवला समजू नका. विमानही बाई चालवते, घरही बाई चालवते, सर्व काही स्त्री आहे. बरोबर, स्त्री रक्षण झालं पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जेव्हा सुभेदाराच्या सुनेला त्या ठिकाणी काय केलं, प्रस्तुत केलं. सुभेदाराच्या सुनेला आणलं. जेव्हा छत्रपती शिवाजी दरबारामध्ये नजराणा पेश झाला, नजराणा पेश झाला आणि सांगितलं आम्ही या बाईला पकडून आणलं आहे, त्या ठिकाणी नजराणा पेश झाला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून म्हणाले, अरे अशीच आमची आई असती, आम्ही सुद्धा असेच रूपवान झालो असतो. अशी आमची आई असती, आम्ही असेच रूपवान झालो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्री रक्षणाला खूप काय होतं, महत्व होतं. ज्या ज्या लोकांनी आपले जरी होते पण त्या लोकांनी स्त्रीचा अपमान केला, छत्रपती शिवराय त्यांचे काय हातच छाटून टाकले. एवढा मोठा उदार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून स्त्री रक्षण झालं पाहिजे, स्त्रीचा कधी सन्मान केला पाहिजे. यांना अबला समजू नका, या अबला नका समजू त्यांना, तिच्याकडून काही होणार नाही. स्त्री काही करू शकते, कारण की ती काय जगत जननी आहे, तिला माता मानली पाहिजे. परत स्त्री माते समान असं आपण मनामध्ये काय केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. कर्म चांगले तर आहे पण नियत सुद्धा साफ असली पाहिजे. आज आपल्या देशामध्ये अनेक घटना घडतात. कशामुळे घडतात, या घटना घडण्यामागचं कारण काय आहे, एवढे अत्याचार अनेक प्रकारच्या घटना घडतात, याच्या मागचं कारण काय आहे, कारण की आज माणसामध्ये विवेक जागृत नाही आहे. या ठिकाणी कथा सुरू आहे, शिवपुराण सुरू आहे, पण ती कथा कोणी ऐकायला कोणी येणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरू आहे. ही कथा काय करते, शिव महापुराणाची कथा आपल्या जीवनाला चालना देते. आपण जीवन कसं जगावं, जीवनात धारणा कशी ठेवावं आणि ध्यान कसं करावं हे शिकवणारी कथा म्हणजे भगवान शिवाची कथा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय, शंकर भगवान की जय. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपल्यावर
प्रकारचं आपलं काय होतं शासन होतं, मुघलाचं काय होतं राज्य होतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान शिवाच्या पिंडीवर हात ठेवून संकल्प घेतला होता का मी हे राज्य मुक्त करेन, या राज्याला मी स्वराज्य मिळवून देईन हा संकल्प केला होता. संकल्प शक्ती पूर्ण आली होती, शिवापासून आलेली होती. भगवान शिव सर्वांना प्रेरणा देणारे होते. गुरु शंकर भगवान की जय. असो, कथा बरीच आहे. अशा प्रकारे बघ त्या ठिकाणी ब्रह्माजीला आणि केतकीच्या फुलाला त्या ठिकाणी शाप प्राप्त झाला. म्हणून काम असं केलं पाहिजे की त्या कामानं आपली कीर्ती झाली पाहिजे आणि नाम असं घेतलं पाहिजे की त्याने भोले भगवान प्रकट झाले पाहिजे. प्रकट होणे म्हणजे काय, आपल्या हृदयामध्ये काय दया प्रकट झाली पाहिजे. याच्यासाठी या सगळ्या कथा आहेत, कथानक आहे. म्हणून कथानक असून सुद्धा या कथा आपल्या जीवनाला काय, आपल्या जीवनातल्या व्यथा मिटवणारी कथा म्हणजे काय, हे शिव महापुराणाची कथा आहे. आपल्या जीवनाची कथाच आहे ना, ही कथाच आहे. आपण बरेपणात जर लिहिलं हे पुस्तक आपल्या जीवनात तयार होते. पण ही कथा श्रवण केल्यानं आपल्या जीवनामधल्या अनेक जन्मजन्माच्या व्यथा मिटून जातात. 3 प्रकारचं कर्म आहे, संचित आहे, क्रियमान आहे आणि प्रारब्ध आहे. प्रारब्ध कशाने शुद्ध होतं, मी या ठिकाणी कथा वाचत आहे हे माझं भाग्य होतं, माझ्या प्रारब्धामध्ये होतं. हे भजन आहे, भजन केल्यानं काय होते, भजनानं माणसाचं प्रारब्ध शुद्ध होते. मुखी नाम आणि हातानं जर दान दिलं, तुम्ही हातानं जर टाळी वाजवली तर आपलं जे काही पाप आहे ते नष्ट होऊन जाते. एवढे मोठे मोठे गाठोडे घेऊन आलो आहे आपण डोक्यावर आपल्या. जर आपण कथा श्रवणने केली, भक्तीने केली तर ते गाठोडे काय जसे तसे बांधले राहील. शेवटी मरू आपण आणि आपल्याला काय शेवटी त्या यमाच्या घरी जावं लागेल. म्हणून काय एक लक्षात घेतलं पाहिजे. आता माग घटना घडली, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं निधन झालं. तेव्हा काय तयारी करून चालले होते, काय होईल ते सांगता येत नाही. काळ कसा येईल, काळ कठीण आहे. काळ कठीण हा येईल पुढती, सांगत होती सद्गुरूर्ती. अनुभव घेण्या भाव पाहिजे, अनुभव घेण्या भाव पाहिजे. शिवशंकराला प्रार्थना अनुभव घेण्यासाठी काय लागते, भाव लागतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वंदनीय महाराजांचं काय भजन आहे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे, घडी घडी मने तुझे नाम जपावे. नसतील भूमिया चरण पहावे, नसतील भूमिया चरण पहावे.
सारे मोह पसारा सगुण साकार रूप ते निर्मळ ध्यान ठेविताची पडे घडी काढ भगवान शिवाचं ध्यान केलं भगवान शिवाची कथा जरी श्रवण केली ती या ठिकाणी काय काळ सुद्धा काय पडून जातो घडी काळ त्याला काही करू शकत नाही एवढं पवित्र आणि मनाला पावन करणार भगवान शिवाचं नाम आहे बोले शंकर भगवान की जय हो. त्यानंतर या ठिकाणी नंदकिशोर महाराज आणि सनत कुमारांचं या ठिकाणी काय चालू आहे संभाषण चालू आहे तेव्हा त्या ठिकाणी नंदकिशोर महाराज सनत कुमारांना काय म्हणतात महात्मन तुम्ही ब्रह्माजीला शिवजीने काय दिला शाप दिला किटकीच्या पुष्पाला शाप दिला हे तो आम्ही ऐकलं आहे त्यांचं सगुण आणि निर्गुण रूप आम्ही ऐकलं आहे आणि लिंगपूजन काय आहे हे सुद्धा आम्ही तुमच्याकडून काय ऐकून घेतलेलं आहे आम्हाला हे सर्व ऐकून आता आमच्या मनामध्ये काय झाला आनंद झाला पण आम्हाला एक जिज्ञासा लागली आहे आम्हाला एक जिज्ञासा आहे की या सृष्टीचं सर्जन पालन आणि पोषण सहाय आणि अनुग्रह हे सर्व कार्य कृपा करून आम्हाला सांगा या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय कशी आहे याचे कारण आणि कर्ता कोण आहे हे आम्हाला तुम्ही सांगा तेव्हा सनत कुमारांना नंदकिशोर महाराज सांगतात आपल्याला शिव जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नंदीजींना म्हणावं लागेल एखाद्या मंत्र्याजवळ जर आपण गेलो आणि आपल्याला जर मंत्र्याजवळ जर कामं करून घ्यायचे असेल तर आपल्या कोणाला पकडावं लागते त्याच्या पियेला पकडावं लागते आणि ते कसं असते चहात गरम असते पण चहापेक्षा कॅटली गरम असते कोणा ऑफिसात जा तुम्ही काहू बाईवर काम करून देणार नाही साहेब सुट्टीवर आहे तिकडे गेले आहे इकडे गेले आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण शिकले सवरले आहोत आपल्या भारतातल्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे आपण काय काम करण्यामध्ये काय आळशी आहे आपण काय करतो करू ना उद्या करू देतो हरी पलंगावरी आपण आळशी आहे या आळसपणामुळे आपल्याला लागलं आहे भारताला ग्रहणच लागलं आळसाचं आणि त्याच्यामुळं काय आहे देशामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे सगळं काही वाढत आहे गरीब होत आहे श्रीमंत होत आहे म्हणून वंदनीय महाराजांनी त्यावेळेस काय म्हटलं होतं देशात समता नांदवा देशात समता नांदवा हो देशात समता नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा
गरीब गरीब होत आहे, श्रीमंत श्रीमंत होत आहे. हा देव तसाच पावणार नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? ध्यास करावा लागेल, स्वतः त्या ठिकाणी जावं लागेल आणि भगवान शिवाची कथा श्रवणच करावी लागेल. श्रवण केला तर त्याचं पुण्य आपल्या पत्रात वाढून घ्यावं लागेल. बोल शंकर भगवान की जय. या ठिकाणी नंदकिशोर महाराज सांगतात की सृष्टीची स्थिती संहार आणि सृष्टीचं काय पालन हे कोण करतात? भगवान शिव याचे काय आहे? साक्षी आहे. आणि भगवान शिव सृष्टीचं पालन करतात, संहार करतात. हे सर्व काही कार्य चाललं आहे याच्यावर काय ठेवतात? लक्ष ठेवतात. त्यांच्या इच्छेशिवाय काही त्या सृष्टीमध्ये होऊ शकत नाही. भगवान शिवाची आज्ञा घेतल्याशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही. पण पहा, या एक लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी नंदकिशोर महाराजजी सनत कुमारांना काय करतात? उपदेश करतात. कथा श्रवण करताना सुद्धा काना काय असले पाहिजे? उघडे असले पाहिजे. याचे महात्म्य सांगितलं आहे. नंदकिशोर महाराज सांगतात की सृष्टी उत्पन्न केली कोणी? ब्रह्माजीने केली. सृष्टीचं पालन कोण करतात? विष्णूजी करतात. पण संहार कोण करतात? संहार भगवान महादेव करतात. पण मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर मोक्ष प्राप्त करून देणारे कोण आहे? भगवान शिव आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी वर्णन करतात मोक्ष जर पाहिजे असेल, मोक्षाची जर इच्छा असेल तर भगवान शिवच फक्त हे मोक्ष तुम्हाला देऊ शकतात. कारण भगवान शिव काय आहे? मोक्षदायी आहे. त्यांचं नाम कसं आहे? मोक्षदायी आहे. अशी ही शिवमहापुराणाची कथा आहे. तिच्या श्रवणानं आपल्या सर्व पापाचा नाश होतो, पण मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. मोक्षदायिनी, कल्याणदायिनी, मंगलदायिनी अशी भगवान शिवाची कथा आहे. बोल शंकर भगवान की जय. त्यानंतर या ठिकाणी भगवान शिवाच्या ओंकाराचे जप, प्रणव जपाचे या ठिकाणी वर्णन करतात नंदकिशोर महाराज सनत कुमारांना. ओम काय आहे? ओंकाराचा जप काय आहे? याचं महात्म्य या ठिकाणी ते त्यांना विशद करतात. हे सांगतात की एक वेळ भगवान शिवाच्या मुखामधून या जगाचं कल्याण भाव, या जगामध्ये शांती नांदावी, भक्तांच्या इच्छे खातर, लोकांच्या कल्याणार्थ जी आपण साधना करतो ती साधना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाच्या मुखातून या ओंकाराचा काय झाला होता? जन्म झाला होता. भगवान शिवाच्या मुखातून या ओंकाराचा काय या ठिकाणाहून त्यांच्या मुखातून ओंकार हे नाव जे आहे, हे जे अक्षर आहे, हे जो शब्द आहे त्यांच्या मुखातून निघालेला होता. त्यांच्या मुखातून निघालेला जो शब्द आहे तो आहे ओंकार. म्हणून या ओंकाराला ओम जो आहे, ओमाला सत्य सनातन मंत्र म्हणतात. सगळ्या सनातन